कानादा, हा ही काल आपण बाजारातून म्हशी आणली हा. 1.5 लाखाची म्हैस आहे ती. ना मस्त चांगली दूध आहे ना 15 लिटर देते ती. 15 लिटर बरोबर आहे. सोय घ्यायची त्याची हा. आणि अहो. हिसाब मला महिन्याच्या महिना बरोबर द्यायचा. अहो, सरपंच लय सोय घेतो तिची. हा हम्म. हो सोय घ्यायची आणि बाकीचे हे आणि आपल्या पडकाला दुसऱ्या ढोरे उद्या नाही नाही दुसऱ्याचं कोणाची येऊ हो. देत नाही. आपले चरा लागतात ना इथं. हो हो हो. काय सांगायला गड्याला? अहो, ते कसं पंडिता, आपण ती म्हैस आहे ना काळी, हा 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 काल ती बाजारातून आणली 1.5 लाख रुपयाला. बर 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 15 लिटर दूध देते. बर बर तशी म्हैस आहे ना गावात कोणाकडेच नाही. नाही 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 मग? खरंच नाही. सगळं गाव लुटलं तुम्ही. गाव लुटलं सगळं. फरची तुमच्या दारात, गटवाले तुमच्या दारात. आता लोकांचा खावणाचा म्हशी घेतल्या. नाही चांगलं हे असं करायला पाहिजे तुम्ही. मस्त आहे. अहो जरा तोंड दिलं म्हणजे देवानं काही बोलू नये, जरा हिसाबाने अहो बोला ना. खरं बोलता सरपंच, मी हे खोटं नाही सांगायला तुम्हाला. अहो मी काय घरचा भिकारी हे का काय, का माझ्याकडे पहिला पैसा नाही का काय नाही. अहो, काही झालं तुमच्याकडं- सरपंचानं काही वस्तू आणली की आणली जनतेच्या पैसे, काही वस्तू घेतली की आणली उद्या मी लग्न केलं बायको आणली तर मसाले जनतेच्या पैशातूनच बाप, आणली. असं म्हणलोच ना सरपंच तुम्ही. अहो, तुमचं तोंड दिलं म्हणजे तुम्ही काय बोलता अहो का? असं म्हणलोच नाही, पण हे जनतेच्याच पैशाचं आहे की हो, हे ढोरण हे काय होतं तुमच्यावर पहिला. पहिला भिकारीच होतो का मी? पहिली तसे जा तुम्ही, आता सरपंच झाले म्हणून हे सत्कार केलंय तुम्ही. पा कानादा पा पाय लोक काय म्हणतात पा मग. अहो, लय इस्टेट आहे माझ्याकडे, लय अशी पडली. घरी पण गेले हो. हा मग काही तोंड दिलं नाही म्हणजे आता काही त्याचं होतं. मीठ खाल्लंय तुम्ही तर तुम्हाला काहीतरी हो. म्हणणं, पण हे सगळं हरामीच आहे. जा जा का पहा तुमचं हे लोक आजकाल बराबर नाही राहिले तर जळतात न्यावर हे. या लोकांचं काय आपल्याला पटतच नाही. बरं जाऊ द्या, मी काय करतो घरून येतो आणि आपल्या पडकात दुसऱ्या ढोरे उद्याच नाही आणि अशा लोकांचं काय मनावर घ्यायचं नाही.